आज दिनांक 16 जानेवारी 2021. सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स. यापूर्वी आपण मक्तेदारी म्हणजे काय आणि मक्तेदारीत वेगवेगळ्या परिस्थितीत अल्पकाळात किंमत निश्चिती कशी होते किंवा मूल्य निश्चिती कशी होते किंवा मक्तेदारीमध्ये उत्पादनाचा समतोल अल्पकाळात कसा साधला जातो 3 अवस्थामध्ये, तसेच दीर्घकाळात कसा साधला जातो हे आपण पाहिलं. आता आपण मूल्यभेद म्हणजे काय ते पाहणार आहोत. अर्थात आता मूल्यभेद हा मक्तेदारीचेच एक वैशिष्ट्य आहे. प्राइस डिस्क्रिमिनेशन, मूल्यभेद हे मक्तेदारीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. मूल्यभेद म्हणजे एकाच प्रकारची वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकणे होय. कारण बाजारपेठेमध्ये मागणीची लवचिकता, ग्राहकांच्या मागणीची लवचिकता वेगवेगळी असते. बाजारात परिस्थिती एकूण वेगवेगळी असते. मक्तेदाराचे जास्तीत जास्त नफा मिळविणे हे मक्तेदाराचे मुख्य ध्येय असते. To earn maximum profit is the goal of monopolist, and that's why he tries in the so many types of in the market. मक्तेदार वेगवेगळ्या प्रकारे जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, म्हणून तो गरिबाला कमी किमतीत आणि श्रीमंताला जास्त किमतीमध्ये एकाच प्रकारची वस्तू विकतो आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे आपले उद्दिष्ट तो साध्य करतो. यासाठी व्याख्या अशी आहे की स्टिग्लर यांच्याशी व्याख्या आहे की मूल्यभेद म्हणजे तांत्रिकदृष्ट्या समान असणाऱ्या वस्तूंची विक्री ही त्या वस्तूच्या सीमांत खर्चाशी प्रमाणबद्ध नसते. दुसरी व्याख्या रॉबिन्सन यांची, एकाच नियंत्रणाखाली उत्पादन केलेल्या एकाच प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना विविध किमतीला विकणे म्हणजे मूल्यभेद होय. प्राइस डिस्क्रिमिनेशन इज द ॲक्ट ऑफ सेलिंग द सेम आर्टिकल प्रोड्यूस्ड अंडर सिंगल कंट्रोल ॲट डिफरंट बायर्स. एकाच नियंत्रणाखाली उत्पादन केलेल्या एकाच प्रकारची वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकणे म्हणजे मूल्यभेद होय. तिसरी अशी व्याख्या आहे, डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली मीन्स चार्जिंग डिफरंट रेट्स फ्रॉम डिफरंट कस्टमर्स फॉर द सेम गुड और सर्व्हिसेस. ते मूल्यभेद म्हणजे वेगवेगळ्या ग्राहकांना समान वस्तू व सेवांसाठी वेगवेगळी किंमत आकारणे होय. यावरून आपल्यास लक्षात येईल की मक्तेदारीमध्ये वस्तू एकाच प्रकारची असते, एकाच दर्जाची असते सगळ्याच बाबतीत, आणि अशा समान असणाऱ्या वस्तूसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारणे आणि जास्तीत जास्त नफ्याचे आपले उद्दिष्ट साध्य करणे म्हणजे मूल्यभेद होय. आपल्याला हे माहीतच आहे की वीज वितरण कंपनी वेगवेगळ्या ग्राहकासाठी वेगवेगळी किंमत आकारते. विजेच्या घरगुती वापरासाठी विजेचा दर एका युनिटला साधारण 3-3.25 रुपयेच्या दरम्यान आहे. तर विजेचा औद्योगिक वापरासाठी विजेचा दर प्रति युनिट जवळजवळ 11 रुपयांपेक्षा जास्त आहे. विजेच्या कमर्शियल वापरासाठी विजेचा दर प्रति युनिटला साधारण 9 रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे वेगवेगळ्या उपयोगामध्ये वेगवेगळा दर आकारला जातो, वेगवेगळ्या ग्राहकासाठी वेगवेगळा दर आकारला जातो. वस्तू एकाच प्रकारची आहे. त्यामुळं मूल्यभेद करून वीज वितरण कंपनी जास्तीत जास्त नफ्याचे आपले उद्दिष्ट साध्य करते. त्याचबरोबर
एखादा डॉक्टर श्रीमंत पेशंटकडून जास्त फी आकारतो आणि गरीब रुग्णांकडून तो कमी फी घेतो. असा प्रकार करून डॉक्टर हा मूल्यभेद करत असतो आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे आपले उद्दिष्ट तो साध्य करत असतो. यावरून आपल्या लक्षात असं आलं असेल की मूल्यभेद म्हणजे मक्तेदारीतलं ते एक वैशिष्ट्य आहे. मूल्यभेद हे आणि मक्तेदार गरीब आणि श्रीमंत ग्राहक असा मूल्यभेद करून असा भेद करून भेदभाव करून त्यांच्याकडनं जेव्हा वेगवेगळी किंमत आकारतो तेव्हा त्याला मूल्यभेद असे म्हणतात. प्राईस डिस्क्रिमिनेशन असेही म्हणतात. आता आपण पाहणार आहोत की प्रकार मूल्यभेदाचे, टाईप्स ऑफ प्राईस डिस्क्रिमिनेशन. मूल्यभेदाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? तर पहिला प्रकार आहे एक पर्सनल प्राईस डिस्क्रिमिनेशन, व्यक्तिगत मूल्यभेद. व्यक्तीची आर्थिक परिस्थिती आणि व्यक्तीची गरजेची तीव्रता लक्षात घेऊन एकाच वस्तूसाठी किंवा सेवेसाठी वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या किमती आकारल्या जातात. हे व्यक्तीनुसार मूल्यभेद होय. उदाहरणार्थ, डॉक्टर श्रीमंतांकडून जास्त फी घेतो आणि गरिबाकडनं कमी फी घेतो, हा व्यक्तिगत मूल्यभेद होय. तसेच रेल्वेचे तिकीट किंवा रेल्वेचा पास, बसचे तिकीट किंवा बसचा पास विद्यार्थ्यांना कमी दरात दिला जातो आणि इतर नागरिकांना मात्र त्यासाठी जास्त दर घेतला जातो. विद्यार्थ्यांसाठी ST बस आणि रेल्वे यांच्याकडून अशा प्रकारची सवलत दिली जाते. हा एक व्यक्तिगत मूल्यभेद आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्लेस डिस्क्रिमिनेशन, स्थानानुसार मूल्यभेद. एकाच प्रकारच्या वस्तू व सेवेसाठी निरनिराळी ठिकाणी निरनिराळी किंमत आकारली जाते तेव्हा त्याला स्थानानुसार मूल्यभेद किंवा स्थान मूल्यभेद असे म्हणतात. प्लेस डिस्क्रिमिनेशन असे म्हणतात. उदाहरणार्थ, एअरपोर्टवरती विमानतळावरती एक कप चहाची किंमत साधारण 100 रुपयेच्या दरम्यान असते, तर बाहेर कॉमन मार्केट परिसरात साधारण 10 रुपये एक कप असा दर असतोय. मोठमोठ्या पर्यटन स्थळावर काही विशिष्ट खाद्यपदार्थांची किंमत जादा असते आणि बाहेर मात्र ते अत्यंत कमी किमतीला त्या वस्तू मिळत असतात. आणि म्हणून चहाची किंमत, चहाच्या एका कपाची किंमत विमानतळ असेल किंवा पर्यटन स्थळं असतील तर तिथे जास्त असते एका कपाची किंमत आणि इतर ठिकाणी मात्र फार कमी असते. याला स्थानानुसार मूल्यभेद असे म्हणतात. तसेच भारतात साखरेचा जो दर आहे भारतामध्ये, तर तो साखरेचा दर हा तुलनेनं जास्त आहे. भारतीय ग्राहकांना जास्त किमतीनं साखर विकली जाते आणि हीच साखर जेव्हा निर्यात केली जाते तेव्हा परदेशातील ग्राहकांना ती कमी किमतीला विकली जाते. हा एक मूल्यभेदाचा प्रकार आहे. तसंच अवपुंजन किंवा राशीपातन किंवा डम्पिंग, जेव्हा माल डंप केला जातो तेव्हा बाहेरच्या देशात, बाहेरच्या बाजारपेठेत तो देशातल्या बाजारपेठेपेक्षा कमी किमतीला विकला जातो आणि देशात मात्र तो जास्त किमतीला विकला जातो. त्याला स्थानानुसार मूल्यभेद असे म्हणतात. आता उपयोग किंवा व्यवसायानुसार मूल्यभेद, उपयोगानुसार मूल्यभेद. ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी कमी दरात तिकीट दर आकारला जातो ज्येष्ठ नागरिकांना ST मध्ये, तर सामान्य नागरिकांना मात्र जास्त दर आकारला जातो. उपयोग किंवा व्यवसायानुसार मूल्यभेद. आपण पाहिलं की आता वीज मंडळ विजेच्या घरगुती वापरासाठी कमी दराने वीज विक्री करते.
आणि व्यापाऱ्याने औद्योगिक कारणांसाठी विजेची विक्री केली तर त्याला 9 रुपयाने साधारणतः 11 रुपयापेक्षा जास्त प्रति युनिट इतका दर आकारला जातो. हा दर उपयोगानुसार मूल्यभेद आहे. त्यानंतर कालावधीनुसार मूल्यभेद, टाईम डिस्क्रिमिनेशन. कालावधीनुसार मूल्यभेद, मक्तेदार वस्तू व सेवेच्या वेळेनुसार वेगवेगळी किंमत आकारत असेल तर त्याला कालावधीनुसार मूल्यभेद असे म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्याला ऑन द स्पॉट रेल्वेचे तिकीट हवे असेल किंवा विमानाचे तिकीट हवे असेल ऑन द स्पॉट तर जास्त दर आकारला जातो. आणि जर फार आधी 4 महिने आधी 6 महिने आधी विमानाचं जर बुकिंग केलं तर आपल्याला कमी दरात बुकिंग हे विमानाचे होते. त्यामुळे याला कालावधीनुसार मूल्यभेद असे म्हणतात. आपल्याला जर तात्काळ विद्यापीठाचे एखादे प्रमाणपत्र हवे असेल तर त्याला जादा पैसे द्यावे लागतात आणि त्यांच्या नियमित वेळेमध्ये जर घेतले तर कमी पैशामध्ये पदवी प्रमाणपत्र आपल्याला मिळू शकते. तसेच कालावधीनुसार मूल्यभेदामध्ये आणखी एक उदाहरण सांगता येईल की रिक्षाचे भाडे. रात्रीच्या प्रवासाला रिक्षा भाडे जास्त असते आणि दिवसाच्या प्रवासाला रिक्षावाला आपल्याकडून कमी दरामध्ये आपल्याला रिक्षाची प्रवासाची सेवा देतो. म्हणून वेळेनुसार किंवा कालावधीनुसार केलेला हा मूल्यभेद आहे. रात्रीच्या वेळी प्रवासाचे दर रिक्षाचे जादा आहेत नियमानुसार आणि दिवसाच्या वेळी मात्र नियमानुसार ते कमी असतात तुलनेने, आणि म्हणून याला कालावधीनुसार मूल्यभेद असे म्हणतात. त्यानंतर विशिष्ट सेवा परत्वे मूल्यभेद. उदाहरणार्थ, रेल्वेच्या प्रथम वर्गाचा प्रवास असेल तर त्याला जास्त दर असतो आणि द्वितीय वर्गाच्या तिकिटाला कमी दर आणि पॅसेंजर रेल्वेला सर्वात कमी दर असतो. पॅसेंजर श्रेणीतल्या रेल्वे प्रवासाचे तिकीट जर आपण खरेदी केलं तर त्याला कमी दरामध्ये आपल्याला प्रवासाची सोय मिळते. पण जर 3 टियर स्लीपिंग कोच असेल किंवा वर्ग 1चं असेल, जर आरक्षण असेल, प्रथम वर्गाचं तिकीट असेल रेल्वेचं तर त्याला जास्त दर घेतला जातो. याला विशिष्ट सेवा परत्वे मूल्यभेद असे म्हणतात. लिंग परत्वे मूल्यभेद. काही वेळा प्रवासात स्त्रियांना प्रवासासाठी कमी दर घेतला जातो आणि पुरुषांना मात्र जास्त दर हा आकारला जातो. तसेच वय परत्वे मूल्यभेद, एज वाईज प्राइस डिस्क्रिमिनेशन. ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी कमी दरामध्ये प्रवास सवलत दिली जाते. तसेच लहान मुलांना सुद्धा वस्तू आणि सेवा या कमी दरामध्ये त्यांना दिल्या जातात. याला म्हणायचं वय परत्वे मूल्यभेद. अशा रीतीने आपल्याला मूल्यभेदाचे अनेक प्रकार सांगता येतील. व्यक्तिगत मूल्यभेद, स्थानानुसार मूल्यभेद, उपयोगानुसार मूल्यभेद, कालावधीनुसार मूल्यभेद, सेवा परत्वे, विशेष सेवा परत्वे मूल्यभेद, लिंग परत्वे मूल्यभेद आणि वयोपरत्वे मूल्यभेद असे वेगवेगळ्या प्रकारचे मूल्यभेदाचे नियम सांगितले जातात. आता यानंतर मूल्यभेदाचे श्रेणी कोणत्या मूल्यभेदाच्या, किंवा प्रमाणशीर मूल्यभेद कोणता, किंवा मूल्यभेदाच्या वेगवेगळ्या श्रेणी कोणत्या, किंवा श्रेणीनुसार मूल्यभेद याच्या साधारणतः वर्गीकरण केले असता AC पिगो यांनी याचे साधारण 4 प्रकार दाखवलेले आहेत. तो म्हणजे मूल्यभेद करत असताना प्रथम श्रेणीचा मूल्यभेद, डिग्रीज ऑफ प्राइस डिस्क्रिमिनेशन. प्रथम श्रेणीचा मूल्यभेद, वस्तूचा प्रत्येक नग वेगवेगळ्या किमतीला विकला जात असेल तर त्याला प्रथम श्रेणीचा मूल्यभेद असे म्हणतात. मक्तेदार जर आपल्या वस्तू व सेवेसाठी जर मागणी जास्त असेल तर निश्चितपणे मक्तेदार हा वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या ठिकाणी एकाच प्रकारची वस्तू विकतो.
आणि जास्त नफा मिळवण्याचे आपले उद्दिष्ट तो साध्य करतो. यालाच उपभोक्त्याचे लाभाधिक्य असेही म्हणतात. उत्पादकाचे लाभाधिक्य सुद्धा असते. प्रथम श्रेणीच्या मूल्यभेदामध्ये वस्तूचा प्रत्येक नग वेगवेगळ्या किमतीला विकला असेल तर त्यास प्रथम श्रेणीचा मूल्यभेद असे म्हणतात. अंतिम हेतू आहे जास्तीत जास्त नफा मिळवणे हाच. त्यानंतर द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद आहे सेकंड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन. या प्रकारात मक्तेदार ग्राहकांचे वेगवेगळे गट पाडतो आणि प्रत्येक गटातील ग्राहकाकडून एकाच वस्तूसाठी वेगवेगळी किंमत आकारतो. अशा प्रकारे उपभोक्त्याचे संतोषाधिक्य काढून घेण्यात मक्तेदाराला यश मिळत नाही. विशिष्ट गटातील ग्राहकांकरिता वस्तूची किंमत ठरवताना त्या गटातील सीमांत ग्राहकांना परवडेल अशी किंमत ठेवावी लागते. याला म्हणायचं दुसऱ्या श्रेणीचा मूल्यभेद. मक्तेदार ग्राहकांचे वेगवेगळे गट पाडतो आणि प्रत्येक गटातील ग्राहकांकडून एकाच प्रकारची वस्तू वेगवेगळ्या किमतीला विकतो. त्याला म्हणायचं द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद. आणि तिसरं तृतीय श्रेणीचा मूल्यभेद म्हणजे प्रत्येक बाजारात एकाच वस्तूसाठी वेगवेगळी किंमत आकारली जाते तेव्हा त्याला तृतीय श्रेणीचा मूल्यभेद असे म्हणतात. बाजारात विक्रीसाठी आलेले उत्पादन व मागणीची परिस्थिती यावर किंमत अवलंबून असते. तृतीय श्रेणीच्या मूल्यभेदाचे उदाहरण म्हणजे डम्पिंग होय. या ठिकाणी मूल्यभेद म्हणजे काय हे स्पष्ट झालेलं आहे. आणि मूल्यभेदाचे प्रकार आपण पाहिले, व्याख्या पाहिल्या, यावरून आपल्याला मूल्यभेदाची संकल्पना स्पष्ट होते. मूल्यभेद हा मक्तेदारीतलाच एक वैशिष्ट्य, एक भाग आहे. आणि मूल्यभेद या ठिकाणी कोणत्या परिस्थितीमध्ये फायदेशीर ठरू शकतो हे आपल्याला पुढच्या तासाला आपण व्याख्यानाला हे पाहणार आहोत. तोपर्यंत पुन्हा एकदा आपल्याला मी